तर हॅलो भावांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, गणेश उत्सव लवकरच येणार आहे. तर त्यानिमित्ताने आपण आज बनवणार आहोत गणेश उत्सवाची पोस्ट. तर आणि आपला हा चॅनल नवीन आहे, आपल्या चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर ह्याच्यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते? गणपती बाप्पाच्या पोस्टपासून आपण या चॅनलची सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही नक्की या चॅनलला सपोर्ट करा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून असं आपण सुरुवात करूया आपल्या नवीन चॅनलला. तुम्ही सगळेजण सुद्धा कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. तर आज मी जी पोस्ट बनवलेली आहे त्याचं संपूर्ण मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल. तर सर्वप्रथम आपण जाऊया पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर आता आपण आलेलो आहोत पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये आणि इथे आपण आपलं बॅकग्राऊंड ॲड करून घेऊयात. जसं की तुम्ही पाहू शकता, ह्या साईजमध्ये आपलं बॅकग्राऊंड आहे आणि हे बॅकग्राऊंड मी स्वतः तयार केलेलं आहे. इफेक्ट मारून तुम्ही बघू शकता. अतिशय उत्कृष्ट असं हे बॅकग्राऊंड आहे. आता त्याच्यावर आपण सर्वप्रथम एक इमेज ॲड करणार आहोत गणपती बाप्पाची. तर अशा प्रकारे आपण इमेज ॲड करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इमेज एकदम कट टू कट केलेली आहे, एकदम भारी PNG आहे. त्यानंतर ह्याला आपण लॉक करून घेऊया सर्वप्रथम, कारण की नंतर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपलं टेक्स्ट. जे काही टेक्स्ट आहे त्याची PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता, ह्या इथे आपण फॉन्ट देखील ॲड केलेला आहे, बघू शकता. अतिशय उत्कृष्ट असा आहे. जर हा फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्या फॉन्टसुद्धा प्रोव्हाइड करेन मटेरियल सोबत. त्यानंतर आता आपण ॲड करणार आहोत जे की टेक्स्ट आहे. टेक्स्टच्या मागे काहीतरी पाहिजे, म्हणजे ते उठून दिसेल. तर त्यासाठी आपण हे ॲड करणार आहोत आणि त्याची लेअर आपण जे टेक्स्ट आहे त्याच्या खाली घेणार आहे आणि असं मोठं करणार आहे. बघा, आता त्याच्या मागे थोडंसं इफेक्ट आला. मी तुम्हाला त्याची लेअर बंद करून दाखवतो. बघा, काय असं असतं आणि लेअर चालू केल्यावर हे असं दिसतंय. तर थोडाफार इफेक्ट दिसतोय यात. त्यानंतर आपण ॲड करणार आहेत आता त्याच्या मागे जो फ्लॅग सेक्शन आहे, ज्याने इफेक्ट येतोय, थोडा फ्लॅगचा इफेक्ट येतोय, तर ते आपण ॲड करून घेणार आहोत इथे. तर ह्याची सुद्धा लेअर आपल्याला सगळ्यात खाली आणायची आहे. ओके, तर ह्याची लेअर आपण खाली घेतलेली आहे सगळ्यात. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये गणपतीची इमेज, तीच इमेज आहे, फक्त त्याची ऑपिसिटी कमी करून आणि जरासा ब्लेंडिंग मोड चेंज करून इथे आपण वर कोपऱ्यात राईट साईडला ठेवणार आहोत. तर बघा, अतिशय उत्कृष्ट असं दिसत आहे. आणि ह्या सगळ्यांची सुद्धा लेअर तुम्ही लॉक करून ठेवा, नंतर काही प्रॉब्लेम नको यायला. हे आपण टेक्स्टच्या मागे लेअर घेऊया, म्हणजे टेक्स्ट आता बघा उठून दिसतंय. आणि हे फ्लॅग सेक्शनला पण आपण करून ठेवू लॉक. त्यानंतर आता राहिला विषय तो म्हणजे इथे आपण जे कोट्स लिहिले होते, वाक्य, तर ते ॲड करायचे आहेत. त्याची सुद्धा देखील मी PNG तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती ॲड करून घेऊया आपण. उत्कृष्ट असं ॲड केलेली आहे आपण इथे. आणि वरती डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला म्हणतात, त्याची देखील PNG मी सेपरेटली ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. याची लेअर आपण करूया मोठी. तर अशा प्रकारे आपला जो बॅनर आहे तो तयार झालेला आहे. आपला बॅनर तर तयार आहे, पण आता त्याच्यावर थोडाफार इफेक्ट मारला पाहिजे, कारण की फक्त ह्याने होत नाही. तर मग आपण ॲडजस्टमेंटमध्ये जाणार आहोत आणि थोडेफार त्याच्यावर इफेक्ट देणार आहोत. जसं की आपण थोडासा ब्राईटनेस जरासा वाढवूया नकळत. तर थोडाफार आपण कॉन्ट्रास्ट देखील वाढवणार आहोत, जेणेकरून एक चांगला इफेक्ट येईल. आणि थोडीशी क्लॅरिटी वाढवायची, खूप नाही. हे बघा, असं जास्त क्लॅरिटी वाढवल्यावर चांगलं नाही दिसत, म्हणून थोडीशी आपण क्लॅरिटी वाढवणार आहोत. एवढी बास होईल. आणि सॅच्युरेशन तर आपल्याला वाढवायचंच आहे. तर मग आपण सॅच्युरेशन देखील वाढवलेलं आहे.
आणि ते आता जे इमेजचं टेम्परेचर आहे ते जरासं आपण लो करणार आहोत. तर बघू शकता आपला इफेक्ट देखील मारून झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता जसं की हा आपला प्रिव्हियस होता लूक, ज्यामध्ये थोडासा इमेज डल वाटत होती, बॅनर डल वाटत होता. पण जसा आपण इफेक्ट मारला तसं गोष्टी ज्या उठून दिसत आहेत, जेणेकरून बॅनर अतिशय उत्कृष्ट दिसत आहे. तर याची मी तुम्हाला PLP देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि मटेरियलची लिंकसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आपला हा बॅनर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच उत्कृष्ट व्हिडिओ येत राहतील चॅनलवर. तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. नवीन सुरुवात करत आहोत आपण. तर आपण भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.